गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय का सगळ्यांना? बोला. हो. ओके. लास्ट लेक्चरला आपण सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन डोमेन्स पाहिले होते. आताच्या लेक्चरला पॉइंट पाहूया चेंजिंग नेचर ऑफ सॉफ्टवेअर. बाकी कोणाचा आवाज नकोय. मायक्रोफोन ऑफ ठेवा. नेट जर चांगला असेल तर व्हिडिओ ऑन ठेवा, नाही तर व्हिडिओ ऑफ केले तरी चालतील. रोहित शेटे कोण आहे? लेक्चर झोपून बिपून चालले काय ऐकायचं काम? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? बोला. हो दिसते. ओके. पहा, पॉइंट आहे आपला चेंजिंग नेचर ऑफ सॉफ्टवेअर. आजच्या लेक्चरला मागच्या लेक्चरला आपण सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन डोमेन्स पाहिले होते. त्यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअरचे टाईप केले होते. सिस्टीम मेन 7 टाइप्स होते. सिस्टीम सॉफ्टवेअर होता, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, इंजिनिअरिंग अँड सायंटिफिक सॉफ्टवेअर, एम्बेडेड सॉफ्टवेअर, त्यानंतर होता तुमचा प्रोडक्ट लाईन सॉफ्टवेअर, वेब किंवा मोबाईल ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. असे 7 टाइप्स होते. तो पॉइंट आला होता. आज पाहणार होतो आपण चेंजिंग नेचर ऑफ सॉफ्टवेअर. चेंजिंग नेचर ऑफ सॉफ्टवेअर मध्ये पहा, चेंजिंग नेचर का म्हटलंय, डे बाय डे युजरच्या पण नीड चेंज होतात आहे आणि व्हरायटी ऑफ मार्केटमध्ये डेटा अवेलेबल होतोय. त्यामुळे सॉफ्टवेअरचं डेव्हलप करण्याचं जे नेचर आहे ते पण चेंजिंग होतोय. मग चेंजिंग नेचर ऑफ सॉफ्टवेअर मध्ये काय म्हणता येईल, डे बाय डे सॉफ्टवेअर नीड्स टू बी मॉडिफाय according to the change in user requirements, new technology, organization rules. In addition, the complexity of software also increases. काय झालंय, बदलत्या याच्यानुसार युजरच्या रिक्वायरमेंट वेगळ्या होत चाललेल्या आहेत. टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये नवीन ट्रेंडनुसार येऊ राहिले आहेत. वेगवेगळे रूल्स आणि कॉम्प्लेक्सिटी वाढते. त्यामुळे सॉफ्टवेअर काय करतोय आपण, चेंजिंग नेचरकडे जातात आहे. म्हणजे आहे ते सॉफ्टवेअर, आपण पहिलीच लेक्चरला कॅरेक्टरिस्टिक्स पाहिली होती. सॉफ्टवेअर डज नॉट वेअर आउट. सॉफ्टवेअर कधी आपण फेकून देत नाही. मग आपण काय करतो, चेंजिंग नेचर म्हणजे काय आहे, त्याच्यात मॉडिफाय करणे अकॉर्डिंग टू द युजर रिक्वायरमेंट्स, नवीन टेक्नॉलॉजीच्या ट्रेंडनुसार आणि ऑर्गनायझेशनच्या रूल्स. इन ॲडिशन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ सॉफ्टवेअर. याला म्हणतो आपण चेंजिंग नेचर ऑफ सॉफ्टवेअर. त्यामध्ये आता टाइप्स केलेले आहेत चेंजिंग नेचरचे. त्याच्या अगोदर पाहू आपण, सॉफ्टवेअर कॅन बी क्लासिफाइड इनटू फॉलोइंग कॅटेगरी. 4 कॅटेगरी मध्ये केले चेंजिंग नेचर मध्ये. फर्स्ट आहे तुमचा वेब ऍप्स, यालाच म्हणतो आपण वेब ऍप्लिकेशन. सेकंड आहे मोबाईल ऍप्लिकेशन. थर्ड आहे क्लाउड कम्प्युटिंग आणि फोर्थ आहे प्रोडक्ट लाईन सॉफ्टवेअर. आवाज येतोय का सगळ्यांना? बोला. हो येतोय. बाकी तुमचा आवाज नकोय. जेव्हा क्वेश्चन वगैरे असतील त्यावेळेस विचारू शकता ते, नाही तर अदरवाईज तुम्ही मायक्रोफोन ऑन करून इकडचे तिकडचे कोणतेही आवाज ऐकू नका देऊ. हा, फोर्थ टाइप केलेले वेब ऍप्लिकेशन, मोबाईल ऍप्लिकेशन, क्लाउड कम्प्युटिंग आणि प्रोडक्ट लाईन सॉफ्टवेअर. वन बाय वन पाहू. त्या अगोदर चेंजिंग नेचर ऑफ सॉफ्टवेअरची डेफिनेशन सगळ्यांना कळलीच असेल. डे सॉफ्टवेअरची नीड्स आणि मॉडिफाय कसं करतो अकॉर्डिंग टू युजर्स रिक्वायरमेंट, न्यू टेक्नॉलॉजी, ऑर्गनायझेशन रूल्स. इन ॲडिशन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ सॉफ्टवेअर ऑल्सो इन्क्रीज. 4 कॅटेगरी आहे. पहिली कॅटेगरी तुमचं आता वेब ऍप्लिकेशन. वेब जेव्हा म्हणतो जिथं नेट कनेक्शन थ्रू जे वर्क होतात त्याला आपण वेब ऍप्लिकेशन म्हणतोय. मग पहा, वेब ऍप्लिकेशन इज अन ऍप्लिकेशन प्रोग्राम दॅट इज स्टोर ऑन रिमोट सर्व्हर. जसं तुम्ही आता गुगलला काही सर्च करायचं असेल तर तुमच्याकडे मोबाईलचा डेटा असणं गरजेचं आहे, एक ब्राउझर असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही गुगल सर्चला तुमची क्वेरी सर्च करून तुम्हाला वेगवेगळ्या लिंक फेच होतात. मग वेब ऍप्लिकेशन म्हणजेच काय,
वेब ॲप्लिकेशन इज अन ॲप्लिकेशन प्रोग्राम दॅट इज स्टोअर ऑन रिमोट सर्व्हर. हा कसा स्टोअर आहे? एक रिमोट सर्व्हर. अँड डिलिव्हर ओव्हर द इंटरनेट. तुम्हाला आउटपुट कसं डिलिव्हर होतंय? इंटरनेट असेल तर. आणि थ्रू कशा थ्रू ब्राउझर इंटरफेस. म्हणजे वेब ॲप्लिकेशन आलं तर आपल्याला ब्राउझर असणं गरजेचं आहे, नेट कनेक्शन असणं गरजेचं आहे आणि तुम्ही जी माहिती सर्च करताय ती रिमोट सर्व्हरला स्टोअर असणं गरजेचं आहे. त्यांना म्हणतो आपण वेब ॲप्स. Web services are the web apps by the definition, and many, although not all, websites contain the web apps. According to the web apps Chrome editor, any website component that perform the some functions of the user qualify as an web. मग आणि तुम्ही आता वेब ॲप्लिकेशन मध्ये जिथून आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन थ्रू फेच होतीये, मग आपण वेब ॲप्लिकेशन कशाला म्हटलंय? एखादा ब्राउझर, नेट कनेक्शन आणि तिथं रिमोट सर्व्हरला ती इन्फॉर्मेशन स्टोअर पाहिजे. मग याच्यामध्ये वेगवेगळे गुगल सर्च इंजिन, याहू सर्च इंजिन किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, हे येतात कशामध्ये? वेब ॲप्लिकेशन मध्ये. चेंजिंग नेचर मध्ये, म्हणजे डेस्कटॉप नाहीये, यातली इन्फॉर्मेशन कायम अपडेटेड होत राहतीये. तुम्हाला आज एखादं पेज रिलेटेड इन्फॉर्मेशन नाही आली, उद्या एखाद्याने ते वेब पेजला किंवा रिमोट सर्व्हरला स्टोअर करून ठेवले तर उद्या ते आन्सर फेच होऊ शकते. म्हणजे डे बाय डे काय होतं? युजरच्या रिक्वायरमेंट वाढत चालल्या, तर नवीन टेक्नॉलॉजीचा ट्रेंड येतो. तर पहिला आहे वेब ॲप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल काय सांगता येईल वेब ॲप्लिकेशन मध्ये? वेब ईमेल, तुम्ही जे ईमेल्स वगैरे करता ते ईमेल, ऑनलाईन कॅल्क्युलेटर्स किंवा तुमचे ई कॉमर्स शॉप, जे ऑनलाईन तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, अदर कोणते ई कॉमर्स शॉप असतील, कधी एखादं प्रोडक्ट असते दुसऱ्या दिवशी ते येऊ शकते, कधी आउट ऑफ डिलिव्हरी जाऊ शकते. मग वेब ॲप्लिकेशन काय होतंय? चेंजिंग नेचर होतंय, करंट ट्रेंड येतोय, तो स्टॉकला रिमोट सर्व्हरला स्टोअर असेल तर तुमच्यापर्यंत दिसतोय. फॉर एक्झाम्पल मग असे वेगवेगळे पण एक्झाम्पल येतील. 3 एक्झाम्पल सांगितलेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ईमेल, तुमचा वेब ईमेल, ऑनलाईन कॅल्क्युलेटर, ई कॉमर्स, वेबसाईटचा शॉप. त्यानंतरचं सेकंड आहे तुमचं आता मोबाईल ॲप्लिकेशन. मोबाईल ॲप्लिकेशन or simply an apps is a computer program or software application designed to run on mobile device such as smartphone or tablet computer. आता मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे काय? हे पण एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे, पण हा कशासाठी डिझाईन केलेला आहे? ओन्ली मोबाईल डिव्हाइस वरती रन होतोय. जसे तुम्हाला प्ले स्टोअरला ॲप्स भेटतात, मग कशावरती रन होतोय? स्मार्टफोन, टॅबलेट. स्मार्टफोन आला म्हणजे त्याला नेट कनेक्शन, त्याच्या थ्रू आपण डाउनलोड करतोय, मग तो यूज करतोय. तसंच फॉर एक्झाम्पल दिले टॅबलेट कम्प्युटर. मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये काय केलं जात आहे? हे स्पेशली डिझाईन केले जातात कशासाठी? मोबाईल बेससाठी. हे पण एक सॉफ्टवेअर प्रोग्राम किंवा कम्प्युटर प्रोग्राम आहे. मग आता मोबाईल प्लॅटफॉर्म म्हणल्यावर कोणता? आता प्रत्येक जणाला माहितीच आहे, अँड्रॉइड, त्यानंतर iOS किंवा विंडोज, हे वेगवेगळे मोबाईलचे प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यासाठी ते ॲप्स डेव्हलप केले जातात. मोबाईल ॲप्लिकेशन ऑल्सो रेफर टू ॲज मोबाईल ॲप्स. डिझाईन काय केलं जातं? कम्प्युटर प्रोग्राम. नंबर ऑफ इन्स्टन्स मोबाईल ॲप्लिकेशन encompasses user interface takes the advantage of unique interaction mechanism. आता याच्यामध्ये काय सांगितलं? डे बाय डे जेवढं वेबसाईट्स वगैरे अदर यांना व्हिजिट होत नाही, तेवढं आपलं मोबाईल ॲप्स जास्त यूज करतोय. त्यानंतर याच्यामध्ये मोबाईल ॲप्स काय सांगितलंय? प्रोव्हाइड द पर्सिस्टंट स्टोरेज कॅपॅबिलिटी विदिन अ प्लॅटफॉर्म. काय झालंय? लिमिट एपीके साईज, जी मोबाईलची एपीके म्हणा किंवा जी सॉफ्टवेअर साईज एकदम कमी साईज मध्ये असते, डे बाय डे ते इन्क्रीज होत चाललंय त्याचं वापरण्याचं प्रमाण. हा झाला तुमचं सेकंड मोबाईल ॲप्लिकेशन. काय आहे? हा एक कम्प्युटर प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. तो डिझाईन टू रन, कशासाठी डिझाईन केलेला आहे? मोबाईल डिव्हाइस वरती रन करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल स्मार्टफोन, टॅबलेट. आता मोबाईलवर रन करतोय तर पहिल्याच लेक्चरला पाहिलेला आपल्याला ओएस असणं मस्ट आहे. मग फॉर एक्झाम्पल मोबाईलचे ओएस कोणता? iOS, अँड्रॉइड, विंडोज. त्यानंतर मोबाईल ॲप्स प्रोव्हाइड पर्सिस्टंट स्टोरेज कॅपॅबिलिटी विथ ना प्लॅटफॉर्म. थर्ड आहे आता तुमचा क्लाउड कम्प्युटिंग. आता क्लाउड कम्प्युटिंग सिम्पली एक्झाम्पल घ्यायचं तर आता तुम्ही गुगलचं अकाउंट, जीमेलचं सगळ्यांचं मोस्ट ऑफ द असेल. ड्राईव्ह हे ॲप्स येतं पहा. ड्राईव्ह मध्ये तुम्ही तुमचे वेगवेगळे डॉक्युमेंट्स म्हणा किंवा
तुम्हाला जो डेटा युजफुल असेल पण मोबाईलमध्ये खूप फुल असेल तो तुम्ही ड्राईव्हला सेव्ह वगैरे करून ठेवू शकता. हे काय झालं, तुमचं एक क्लाउड झालेलं आहे. मग अशा मार्केटमध्ये जसं गुगलनी 15 GB चं क्लाउड फ्री दिलेलं आहे, त्यानंतर तुम्ही काय करू शकता, ते परचेस करू शकता ते पैसे देऊन. मग क्लाउड कम्प्युटिंग पहा, तुम्ही क्लाउडचा फायदा काय, तुमच्याकडे नेट कनेक्शन असेल, तुम्ही आता तुमचे डॉक्युमेंट सपोज ड्राईव्हला सेव्ह करून ठेवले, कुठे तुम्हाला अर्जंटली लागत असेल तर ते फाईल घेऊन तर फिरायची गरज नाहीये. क्लाउडला आपला सगळा डेटा अवेलेबल असतोय. तुम्ही तुमच्या स्वतःच्या ईमेलला जाणार, ड्राईव्हला जाणार आणि तिथून डाउनलोड करून पाहू शकताय एनिवे. तर मग क्लाउड कम्प्युटिंग काय पहा, इफ यू आर unsure about the cloud computing, is you are probably among the 95% of people that are already using cloud service. अजूनही तुम्हाला सपोज क्लाउड कम्प्युटिंग काय, ड्राईव्ह सगळे वापरतात त्यालाच आपण क्लाउड म्हणतोय. असे वेगवेगळे ऍप्लिकेशन आहे क्लाउडचे. ड्रॉप बॉक्स म्हणून आहे, त्याला 2 GB डेटा येतो. मग क्लाउड काय आहे, याच्यामध्ये 95% आजकाल सगळे क्लाउड सर्व्हिसेस वापरत आहे. मग लाईक काय, ऑनलाईन बँकिंग, सोशल नेटवर्क्स. बट डू नॉट रिलाइज, तुम्ही काही जण ऑनलाईन बँकिंग पण असेल तुमच्याकडं, तर ऑनलाईन बँकिंग पण तुम्ही इकडून तिकडे पैसे ट्रान्सफर करताय, तुमच्या हातात नोटा येतात का नाही, किंवा तुम्ही बँकेत जा सगळी प्रोसेस करताय का नाही, पण तरी तुम्ही क्लाउड थ्रू म्हणजेच काय ऑनलाईन बँकिंगच्या वेबसाईट थ्रू पैसे एक्सचेंज करू शकताय. वेगवेगळ्या सोशल नेटवर्क्स आहेत, यांना म्हणतो आपण क्लाउड सर्व्हिसेस. Cloud computing provides us means of accessing application utilized over the internet. क्लाउड कम्प्युटिंग जर यूज करत असाल, तुम्ही एकदा ड्राईव्हला अपलोड केलं आणि तुमच्याकडे परत नेट नसेल तर तो डेटा फेच करता येत नाही. कंपल्सरी काय कनेक्शन असलं पाहिजे, इंटरनेट असलं पाहिजे. इट अलाउ अस टू क्रिएट, कन्फिगर, कस्टमाइज द ऍप्लिकेशन ऑनलाईन. Cloud computing encompasses infrastructure ecosystem that enable any user anywhere to use the computing devices to share the computing resource on the broad scale. हा झाला cloud computing refer manipulating, configuring, accessing the hardware and software resource remotely. It offers the online data storage. Simply सिंगल लाईन मध्ये लक्षात ठेवायचं, क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय, ऑनलाईन डेटा स्टोरेज करण्याचं माध्यम आहे. हे झालं तुमचं क्लाउड मध्ये. क्लाउड मग आणखी सिंपल क्लाउड म्हणजे काय, क्लाउड इज अ सेट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ हार्डवेअर सॉफ्टवेअर. क्लाउड हे डिफरंट टाइपचे हार्डवेअर सॉफ्टवेअर आहे दॅट वर्क कलेक्टिव्हली टू डिलिव्हर मेनी एस्पेक्ट ऑफ कम्प्युटिंग टू द एंड युजर ॲज अन ऑनलाईन सर्व्हिस. कशी सर्व्हिस प्रोव्हाइड करतं, ऑनलाईन. क्लाउड म्हणजे एक स्पेस असतो, तिथं तुम्ही तुमचा डेटा स्टोर, अदर ऍक्टिव्हिटी करू शकता, पण इंटरनेट असेल तर. ऑनलाईन सर्व्हिसेस. Cloud computing is the use of hardware software to deliver services over the network, typically the internet. Cloud computing, user can access the files, use application from any device that can access the internet. Example, for example, आता सांगितल्याप्रमाणे क्लाउड सर्व्हिस कोणत्या पहा. क्लाउड कम्प्युटिंग प्रोव्हाइड इज ॲट गुगलच्या कोणकोणत्या सांगता येईल, जीमेल युजर कॅन ॲक्सेस द फाईल, ॲप्लिकेशन होस्टेड बाय गुगल व्हाया द इंटरनेट फ्रॉम एनी डिव्हाइस. तुम्हाला आता जीमेलने एखाद्याने मेल केला किंवा एखादी मोठी फाईल असेल तर त्याची लिंक त्यांनी ड्राईव्हला अपलोड करून ठेवली, फक्त लिंक शेअर केली तरी तुम्ही ती फाईल पाहू शकता. ते ही झालं तुमचा क्लाउड म्हणजे एका ठिकाणी स्टोर आहे, तिचं तुम्ही एनीवेअर ऍक्सेस करू शकता. आता तुमचा आहे फोर्थ प्रोडक्ट लाईन सॉफ्टवेअर. Software product line is a set of software intensive systems that share common managed set of features satisfying the specific needs of particular market segment. Missions that are developed from the common set of core assets in the prescribed way. Software product line काय आहे, सेट ऑफ सॉफ्टवेअर इंटेन्सिव्ह सिस्टीम आहे. हा शेअर काय करतो, कॉमन मॅनेज सेट ऑफ फीचर सॅटिस्फाय द स्पेसिफिक नीड्स. कशाची नीड आहे करंटली पर्टिक्युलर मार्केट सेगमेंटला, त्याच्यानुसार आपण चेंजेस करून कोर ऍस्पेक्ट शेअर करतो. मग याच्यामध्ये सॉफ्टवेअर प्रोडक्ट लाईन डेव्हलप
डेव्हलपमेंट काय याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होते पार्ट डेव्हलपमेंट रेफर टू द सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मेथड्स. डेव्हलप करताना सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मेथड्स, आता कोणतेही सॉफ्टवेअर डेव्हलप करताना एक रूल्स रेग्युलेशन नुसार तर करावंच लागतं. हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या मेथड्स, वेगवेगळे टूल्स टेक्निक्स फॉर क्रिएटिंग द collection of similar software system from shared set of software assets using the common means of production. That means एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय तेव्हा तुम्ही यूज करताय सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स वापरल्या, टूल्स वापरले, टेक्निक वापरले, पण करंटली ट्रेंडनुसार परत त्याच्यात काही चेंजेस झाले असतील तर त्यातले कॉमन अस्पेक्ट जे असतील ते यूज करून आपण नव्याने परत काय करतोय अपग्रेडेशन करून नवीन सॉफ्टवेअर हे करतोय. हा झाला तुमचा फोर्थ प्रोडक्ट लाईन सॉफ्टवेअर. मग सॉफ्टवेअर प्रोडक्ट लाईन्स आर emerging the viable and important development paradigm allowing the companies to realize the order of magnitude improvement in time of market. जेव्हा कंपनी मी एखाद्या कस्टमरला दिले त्याच्या याच्यानुसार रिक्वायरमेंट चेंज करून दिलं, परत आपल्याला वाटली थोडंफार अपग्रेड करायचंय करंट मार्केटच्या ट्रेंडनुसार, त्याची त्यावेळेस काय करतोय आपण, काय इम्प्रूव्हमेंट करतोय का, टाइम ऑफ मार्केट, कॉस्ट, प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी, other business drivers. Software product line engineering can also enable rapid market entry, any flexible response, provide the capability for the mass customization. असे झाले तुमचे 4 टाइप. समजले सगळ्यांना? बोला. समजले? टाकून काही क्वेश्चन आहे का? हो किंवा नाही एवढं तर बोला. क्वेश्चन नाही. बोला. नाही नाहीये क्वेश्चन ना? समजले ना? चेंजिंग नेचर म्हणजे करंटली ट्रेड नुसार. मग 4 टाइप्स केलेत. कोणते कोणते बरं? 4 कॅटेगरी. चेंजिंग नेचर ऑफ सॉफ्टवेअरचे 4 कॅटेगरी सांगा बरं. वेब ऍप्लिकेशन, मोबाईल ऍप्लिकेशन, क्लाउड स्टोर किंवा क्लाउड कम्प्युटिंग, आणि फोर्थ प्रोडक्ट लाईन सॉफ्टवेअर. ओके. प्रोडक्ट लाईन सॉफ्टवेअर. असे 4 केलेले आहेत कॅटेगरी. कशाच्या? पॉइंट चेंजिंग नेचर ऑफ सॉफ्टवेअर. आता डिफरन्स पहा. आपण डिफरन्स पाहणार आहोत कशामधला. वेब ऍप्स म्हणजे वेबसाइट्स आणि मोबाईल ऍप म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशन. मग डिफरन्स बिटवीन मोबाईल ऍप्लिकेशन आणि मोबाईल वेबसाइट्स म्हणजे तुमचे वेब ऍप्स दोघांमधला. त्याच्यामध्ये पहा आता दोन्ही पण काय आहेत, दोन्ही पण ऍक्सेस करण्यासाठी नेट लागतंय, पण लिटिल बिट डिफरन्स काय पहा. ऑल्दो बोथ आर यूज ऑन द सेम मीडिया. डिफरन्स काय पाहिजे आपला पहा. मोबाईल ऍप्लिकेशन, मोबाईल वेबसाइट्स, सेम मीडिया, स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, मोबाईल ऍप्लिकेशन किंवा ऍप्स अँड मोबाईल वेबसाइट्स ऑल्सो कॉल्ड द वेब ऍप्स. वेब ऍप्स कसे बनतात? वेब ऍप्स कशाला म्हणतोय पहा. मोबाईल ऍप्लिकेशन्स अँड मोबाईल वेबसाइट एकत्र येऊन जे तुमचं वेबसाईटला पण ऍप्लिकेशनला एवढ्यांना काय म्हणतो आपण? वेब ऍप्स म्हणतोय. ऑल्सो कॉल्ड काय? वेब ऍप्स आर व्हेरी डिफरंट. मोबाईल ऍप इज अन प्रोग्राम that is downloaded and installed onto user mobile device, whereas mobile website is simply website adapted to tablet and smartphone format. आणि डिफरन्स काय सांगता येईल. मोबाईल ऍप्स जे असतील त्यांना काय करावं लागतं आपल्याला, आपल्या स्मार्टफोनवरती डाउनलोड करून म्हणजे डाउनलोड इन्स्टॉल करावं लागतंय, त्यानंतर आपण त्याचे सर्व्हिसेस यूज करू शकतोय. तसं मोबाईल वेबसाइट्स किंवा कोणती वेबसाईट काय घेतली तर काय ती डायरेक्टली तुम्ही ब्राउझरला जाऊन टाईप करून डायरेक्टली तिची इन्फॉर्मेशन फेच करताय, म्हणजे आपला काय होतंय मोबाईलचं स्पेस जात नाहीये. तसं ऍप्सला काय होतं, इन्स्टॉल करायला स्पेस लागतोय, त्यानंतर त्याच्या सर्व्हिसेस वापरता येतात. मग आपले इझिली सुटेबल काय वेबसाइट्स. पण मोस्ट ऑफ द प्रेफरन्स कशाला आहे, जास्तीत जास्त ऍप्लिकेशन वापरले जातात मोबाईल. डिफरंट मीन्स वेगवेगळे डिफरन्स पहा. मोबाईल वेबसाइट इज ऍक्सेस थ्रू द इंटरनेट ब्राउझर. मोबाईल वेबसाइट किंवा कोणती वेबसाइट ऍक्सेस करायची असेल तर काय लागतं, इंटरनेट ब्राउझर. जसे तुमचे
क्रोम आहे, फायरफॉक्स आहे, मोझिला फायरफॉक्स आहे, इंटरनेट एक्सप्लोरर आहे, असे वेगवेगळे ब्राउझर्स आहेत. तुम्ही मोबाईलमध्ये UC ब्राउझर असे कितीतरी ब्राउझर आहे, ऑपरा वगैरे. कोणताही एक ब्राउझर लागतं, त्याच्याशिवाय आपण वेबसाईट सर्च करू शकत नाही. मग कशी सर्च करतो? बाय टायपिंग इन द वेबसाईट URL इन द नॅव्हिगेशन बार. जो ब्राउझर ओपन केल्यावर स्टार्टिंगला जो बार असतो त्याला नॅव्हिगेशन बार म्हणतोय. त्याच्यामध्ये आपण वेबसाईटचं नेम टाईप करतोय. दिस मीन्स दॅट नो डाउनलोड इज नीडेड. तुम्हाला वेबसाईट डाउनलोड करायची गरज नाहीये. तसं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागतंय. However, an internet connection is required in order to gain access. जसं तुमचं इंटरनेट कनेक्शन फास्ट असेल, स्लो असेल, त्यावेळी तुम्हाला तुमची वेबसाईट ऍक्सेस करता येईल. आणि मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये काय डिफरन्स आहे पहा. मोबाईल ऍप्लिकेशन मस्ट बी डाउनलोडेड. हा मस्ट काय डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर काही ऍप्लिकेशन ऑफलाईन असतात किंवा काहींना कंपल्सरी नेट लागतं. मग मोबाईल ऍप्लिकेशन मस्ट बी डाउनलोडेड आयदर फ्रॉम ऑनलाईन स्टोर सच ॲज, मग मोस्ट ऑफ द ॲप स्टोर आहे, गुगलचा प्ले स्टोर आहे. द ऍप्लिकेशन इज देन सेव्ह ऑन द स्मार्टफोन. तो ऍप्लिकेशन आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह होतोय किंवा टॅबलेटमध्ये. इन मोस्ट केसेस इट डज नॉट रिक्वायर एन इंटरनेट कनेक्शन इन ऑर्डर टू वर्क. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये काय असते, बहुतेक ऍप्लिकेशन एकदा डाउनलोड केल्या ऑफलाईनच असतात ते. तसं वेबसाईट एक काय करतोय, ब्राउझरमध्ये सर्च करतोय, पण नेट कनेक्शन असेल तरच ती आपल्याला व्हिजिबल होतीये. हा मेन डिफरन्स आहे. पहा मग मोबाईल ऍप्लिकेशन आणि वेब यांच्यामधला एक डिफरन्स पहा. मोबाईल ऍप्लिकेशन रिक्वायर काय लागतं, ऍक्सेस व्हाया कशा थ्रू ऍप स्टोर. म्हणजे पहिल्यांदा प्ले स्टोर थ्रू ऍक्सेस होतो. प्ले स्टोरला जावं लागतंय, तिथून आपण डाउनलोड करतोय म्हणजे इन्स्टॉल करतोय. काही दिवसानंतर आपण यूज वगैरे केल्यावर पहा नवीन एपीके जनरेट झाली, तिचं नवीन व्हर्जन आलं तर आपल्याला अपडेट करावं लागतं सॉफ्टवेअर आणि नंतर आपण यूज करू शकतोय. तसं इकडं वेब ऍप मध्ये काय पहा, डायरेक्ट ऍक्सेस आहे. ब्राउझर मध्ये वेब कशा थ्रू डायरेक्ट व्हाया वेब ब्राउझर. ब्राउझर मध्ये वेबसाईट टाकली डायरेक्टली ऍक्सेस करता येते, यूज करता येतोय. हा दोन्ही मधला मेन डिफरन्स आहे. त्यानंतर डिफरंट पर्पज पहा. यांच्या मागचे पर्पज काय आहे. मोबाईल ऍप्लिकेशन पर्पज काय आहे, रिकरंट, रेग्युलर आणि एक्सलंट. ही काय आहे, रिकरंट आहे, रेग्युलर आहे, एक्सलंट आहे. त्यानंतर इकडे मोबाईल वेबसाईट काय आहे, इमिडिएट जनरेट करते रिझल्ट, ऑकेशनल आहे आणि स्टँडर्डनेस आहे. हे झाले तुमचे डिफरन्स मोबाईल ऍप आणि मोबाईल वेबसाईट, म्हणजे तुमच्या वेबसाईट आणि मोबाईल ऍप्स मधला. समजला सगळ्यांना? हो. ठीक आहे. मग आपण चेंजिंग नेचर ऑफ सॉफ्टवेअर आणि त्याचे 4 कॅटेगरीज आणि त्यानंतर एक डिफरन्स पाहिला वेबसाईट आणि याच्यामधला. त्यानंतरचा पॉइंट बघूया. जेवढं होईल तेवढं पाहू, मग बाकीचं पुढच्या लेक्चरला पाहू. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? बोला. पॉइंट आहे नेक्स्ट, नीड ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. नीड ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची नीड काय? पहिल्याच लेक्चरला आपण सॉफ्टवेअर काय, इंजिनिअरिंग काय, कंबाईन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अशी डेफिनेशन पाहिली होती. तर फॉलोइंग पॉइंट्स आहेत. फर्स्ट पॉइंट आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची नीड काय आहे. त्या अगोदर नीड ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सांगते. नीड ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अरायजेस because of higher rate of change in user requirements environment on which software is working. काय गरज पडली आहे, डे बाय डे आता परत आले चेंजिंग नेचर. युजरच्या रिक्वायरमेंट चेंज होतात. ते एन्व्हायरमेंट करंट मार्केट ट्रेंड नुसार आपल्या एखाद्या हा मोबाईल असेल तर आपल्याला लगेच वाटते करंटली हा आलेला आहे, हा घ्यायचा का, असं लगेच स्प्रेड होते मीडियामुळं. तर मग काय सांगितलंय त्यांनी, नीड ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अरायजेस बिकॉज, का अरायजेस झाली, हायर रेट ऑफ चेंजिंग इन युजर रिक्वायरमेंट. हायर रेट आहे चेंज होण्याचा युजर रिक्वायरमेंटचा किंवा तुमचा एन्व्हायरमेंट ऑन विच सॉफ्टवेअर इज वर्किंग. मेजर चेंज ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग टुडे, मेजर काय चेंज आहे पहा, मेजर चेंज ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग टुडे इज टू इम्प्रूव्ह द सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग प्रोसेस.
improve software programming process as the modern software life cycle has been changing very dramatically since late 1990, where code reusability, reliability, maintainability are the key features. काय सांगितलं आहे मार्केटमध्ये वेगवेगळे फ्रेमवर्क लँग्वेज आलेले आहेत इझिली जे तुमचा अट्रॅक्टिव्ह लॉजिक बेस्ड वेबसाईट इझिली डेव्हलप करतात ते सगळेजण त्यामुळे आपले सॉफ्टवेअरच्या काय झालेले आहे युजरच्या रिक्वायरमेंट आणि एन्व्हायरमेंट पण चेंज होत चाललेले आहे त्यामुळे होत आहे तर पहिला त्याच्यातला पॉइंट्स डिस्क्राइब केलेले सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे पहिले आहे ह्यूज प्रोग्रामिंग म्हणून त्यानंतरचा ॲडॅप्टॅबिलिटी थर्ड आहे तुमचा कॉस्ट फोर्थ आहे डायनॅमिक नेचर 5 आहे क्वालिटी मॅनेजमेंट असे 5 त्याच्यामध्ये पॉइंट्स केलेले आहेत काय ह्यूज प्रोग्रामिंग ॲडॅप्टॅबिलिटी कॉस्ट डायनॅमिक नेचर आणि क्वालिटी मॅनेजमेंट वन बाय वन पाहू फर्स्ट आता ह्यूज प्रोग्रामिंग हे काय इट इज सिमिलर टू मॅन्युफॅक्चर अ वॉल दॅन टू हाऊस और द बिल्डिंग Similarly, as the measure of programming become extensive, engineering has to step to give scientific process. काय सांगितलंय तुम्ही एखादा घर बांधताय किंवा एखादी बिल्डिंग बांधताय तर मेन कन्सेप्ट काय बिल्डर अवेलेबल असणं गरजेचं आहे तसं कोणते तुम्ही सॉफ्टवेअर बनवत असताना एक सिम्पली एखादा मॉड्यूल असेल किंवा एकदम ब्रॉड एखाद्या इन्स्टिट्यूटसाठी बनवत असाल तर तुम्हाला काय सायंटिफिक तुम्हाला प्रोग्रामिंग माहिती लँग्वेज माहिती पाहिजे पर्टिक्युलर इंजिनिअरिंग पाहिजे स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो केली पाहिजे मग ह्यूज प्रोग्रामिंग काय इट इज सिमिलर टू मॅन्युफॅक्चर आता सॉफ्टवेअर काय सांगितलं सिमिलर टू मॅन्युफॅक्चर ऑल दॅन टू हाऊस और द बिल्डिंग तुम्ही एखादी भिंत बांधताय त्यापेक्षा एखादं घर किंवा बिल्डिंग हे बांधताना तुम्हाला काय लागतंय कन्स्ट्रक्टर लागतोय मग सिमिलर मेजर ऑफ प्रोग्रामिंग बिकन तुम्ही एखादा सिंपल प्रोग्राम तुम्ही आता ऍडिशनचा प्रोग्राम करताय आदर तुम्ही डेटा फेच करून डिस्प्ले करायचा करता हे एक सिंपल एक ऑल फॉर एक्झाम्पल घेतले पण तुम्ही एखादं सॉफ्टवेअर जेव्हा बिल्ड करता तेव्हा तुम्हाला प्रोसेस फ्लो पूर्ण माहिती पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये मल्टिपल मॉड्यूल्स इन्क्रीज करत ऍड करत असतात त्यावेळेस पण काय सांगितलंय मेजर प्रोग्रामिंग बिकम एक्सटेन्सिव्ह इंजिनिअरिंग हॅज टू स्टेप्स टू गिव्ह इट सायंटिफिक प्रोसेस एक प्रोसेस फ्लो असतो त्यावेळीच वर्क झालेला पाहिजे हा झाला तुमचा फर्स्ट ह्यूज प्रोग्रामिंग सेकंड आहे तुमचा ॲडॅप्टॅबिलिटी मध्ये पहा इफ द सॉफ्टवेअर प्रोसिजर वेअर नॉट बेस्ड ऑन सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग आयडिया it would be simpler to recreate new software than to scale an existing one. काय करतो ॲडॅप्टेबिलिटी मध्ये ॲडॅप्ट म्हणजे काय ऑलरेडी एखादं सॉफ्टवेअर डिझाईन आहे आणि त्याच्यातला काही पार्ट आपल्याला वापरायचा आहे काय करतोय इफ सॉफ्टवेअर प्रोसिजर वेअर नॉट बेस्ड ऑन सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग आयडिया इट वुड बी सिमिलर टू रिक्रिएट न्यू सॉफ्टवेअर दॅन टू स्केल अँड एक्झिस्टिंग वन हा झाला तुमचा ॲडॅप्टेबिलिटी त्यानंतरचा थर्ड आहे पहा चेंजिंग नेचर मध्ये कॉस्ट मध्ये पहा ॲज द हार्डवेअर इंडस्ट्री हॅज डेमॉन्स्ट्रेटेड इट्स स्किल्स अँड ह्यूज मॅन्युफॅक्चरर हॅज लेट डाऊन द कॉस्ट ऑफ कॉम्प्युटर अँड इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर बट द कॉस्ट ऑफ प्रोग्रामिंग रिमेन्स हाय इफ द प्रॉपर प्रोसिजर इज नॉट अडॉप्टेड काय सांगितलंय तुम्ही कोणतंही सॉफ्टवेअर बनवताना एका फ्लोने आधी सगळा विचार करून आपण त्याची कॉस्ट काढणार आहे आणि त्या कॉस्ट मध्ये नंतर इकडे तिकडे थोडेफार चेंज होतील मग कॉस्ट अँड टाइम कन्सिडरेशन आर अनदर फॅक्टर विच अरेजेस द नीड ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग काय सांगितलंय तुम्ही एखादं सॉफ्टवेअर बनवता ते खूप वेळ लागतोय आणि कमी कॉस्ट मध्ये देतात या ठिकाणी काय होतंय हे पण सुटेबल नाही किंवा एखादं सॉफ्टवेअर कमी टाइम लिमिटेड मध्ये होतोय आणि जास्त कॉस्ट त्याला खर्च होत असेल हे पण प्रॉपर नाहीये मग काय सांगितलंय ॲज द हार्डवेअर इंडस्ट्री हॅज डेमॉन्स्ट्रेटेड इट्स स्किल ह्यूज मॅन्युफॅक्चर हॅज लेट डाऊन द कॉस्ट ऑफ कॉम्प्युटर अँड इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर बट द कॉस्ट ऑफ प्रोग्रामिंग रिमेन्स हाय मार्केटमध्ये पहा कम्प्युटर किंवा एखादा इलेक्ट्रॉनिक
आपण जे डिव्हाइसेस पाहतो त्याच्यापेक्षा तुमची जो कॉस्ट ऑफ प्रोग्रामिंग जो तुमचा सॉफ्टवेअर आहे त्याची कॉस्ट काय आहे का ही प्रॉपर प्रोसेस इज नॉट अडॉप्टेड. मग नेक्स्ट आहे तुमचा फोर्थ डायनॅमिक नेचर. डायनॅमिक नेचर मध्ये पहा continually growing and adapting nature of programming hugely depends upon the environment in which the clients work. डायनॅमिक म्हणजे काय करंटली मार्केटनुसार कधी युजरच्या सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस रिक्वायरमेंट आल्या किंवा एखादं नवीन फीचर्स ऍड करायचं आलं तरी ते आपल्याला डायनॅमिक ग्रोईंग आणि अडॅप्टिंग काय करतोय ते ग्रो करत असेल त्याचा सॉफ्टवेअरचा फ्लो आहे तर आपल्याला ते पण फीचर्स अडॅप्ट करता आले पाहिजे. मग काय दिलंय कंटिन्यू द ग्रोईंग अँड अडॅप्टिंग नेचर ऑफ प्रोग्रामिंग युजली डिपेंड्स अपॉन द एन्व्हायरमेंट इन विच क्लायंट्स वर्क. इफ द क्वालिटी ऑफ सॉफ्टवेअर इज कंटिन्यूली चेंजिंग न्यू अपग्रेड्स नीड टू बी डन इन द एक्झिस्टिंग वन. आता तुम्ही एखाद्या कस्टमरला दिलंय आणि त्याला करंट याच्यानुसार जेव्हा तो वर्क करतो त्याला वाटलं डायनॅमिकली त्याला वाटलं की इथं ह्या वेनी वर्क झालं पाहिजे हा नवीन फीचर्स ऍड झाला पाहिजे तर तुम्ही परत डेव्हलप करत नाही बसणार आहे त्याच्यामध्ये अपग्रेड्स करणार का न्यू अपग्रेड्स नीड टू बी डन इन एक्झिस्टिंग वन. हा झाला तुमचा डायनॅमिक नेचर. 5 त्यानंतरचा पॉइंट्स क्वालिटी मॅनेजमेंट. क्वालिटी मॅनेजमेंट मध्ये पहा बेटर प्रोसेस ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोव्हाइड बेटर प्रोसेस ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोव्हाइड बेटर अँड क्वालिटी सॉफ्टवेअर प्रोडक्ट. काय सांगतो आपण बेटर प्रोसेस ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोव्हाइड काय पाहिजे बेटर क्वालिटी ऑफ सॉफ्टवेअर प्रोडक्ट. सॉफ्टवेअर प्रॉपर वर्क झालं पाहिजे क्वालिटी बेस्ट पाहिजे. म्हणजे काय तुम्ही एखादं इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्या क्लिक केल्यावर एखादं मोबाईलमध्ये ऍप्स कितीतरी वेळा ओपन झालं तर इन्फॉर्मेशन डिस्प्ले झाली तर चुकीचीच होती. असं उपयोगी आहे का जी मिनिंगफुल आहे तीच इन्फॉर्मेशन डिस्प्ले झाली पाहिजे विथिन सेकंड झाली पाहिजे टाइम पण जास्त गेला पण नाही पाहिजे. मग हे काय झालंय क्वालिटी मॅनेजमेंट. असे 5 पॉइंट्स केलेले आहेत. कशामध्ये नीड ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची गरज का पडली त्याच्यामध्ये पॉइंट्स केलेले आहेत. ह्यूज प्रोग्रामिंग अडॅप्टेबिलिटी कॉस्ट आणि डायनॅमिक नेचर. आणि 5 तुमचा क्वालिटी मॅनेजमेंट. आताच पाहिल्याप्रमाणे ह्यूज प्रोग्रामिंग इट इज सिमिलर टू मॅन्युफॅक्चर. फॉर एक्झाम्पल एखादा हाऊस किंवा बिल्डिंग मॅन्युफॅक्चर करत असताना त्यावेळी तुम्ही एका प्रोसेस फ्लोने जाताय त्याच वेळी तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करत असताना तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या ज्या सायंटिफिक प्रोसेस आहेत त्यावेळी फ्लो करा. नंतर आहे तुमचं अडॅप्टेबिलिटी. त्याच्यामध्ये इफ सॉफ्टवेअर प्रोसिजर वेर नॉट बेस्ड ऑन सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग आयडिया it would be similar to recreate new software than to scale up existing one. म्हणजे एक्झिस्टिंग वन मध्ये न्यू फीचर्स वगैरे आपण इझिली अडॉप्ट केले पाहिजे कधी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या प्रोसेस प्रॉपर फ्लो केल्या तर. नाही तर प्रत्येक वेळी नवीन रिक्वायरमेंट आली परत नवीन डिझाईन करत बसा. त्यानंतरचा आहे तुमचा पहिलेला कॉस्ट काय सांगितलेलं आहे तुम्ही एका सायंटिफिक प्रोसेस फ्लोनी जर सॉफ्टवेअर डेव्हलप केला नाही तर तुमच्या कॉम्प्युटर कॉस्ट इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर कॉस्ट पेक्षा सॉफ्टवेअर जे डेव्हलप एखाद्याकडून करून घेत आहे त्याची कॉस्ट काय होते जास्त जाऊ शकते प्रॉपर सिक्वेन्सनी नाही अडॅप्ट केलं तर. त्यानंतर डायनॅमिक नेचर सॉफ्टवेअर कंटिन्यू मार्केटमध्ये न्यू टेक्नॉलॉजी येत राहते तर काय झालंय आपल्या सॉफ्टवेअरने नेहमी ग्रोईंग आणि अपडेटिंग नेचर राहिलं पाहिजे. मग याच्यामध्ये नवीन काही चेंजेस आले क्वालिटी बेस्ड सॉफ्टवेअर कंटिन्यू चेंजिंग न्यू अपग्रेड नीड टू बी डन इन एक्झिस्टिंग वन. नवीन अपग्रेडेशन आले तर एक्झिस्टिंग वन मध्ये चेंजेस झाले पाहिजे. 5 तुमचा क्वालिटी मॅनेजमेंट. बेटर प्रोसिजर ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोव्हाइड बेटर अँड क्वालिटी सॉफ्टवेअर प्रोडक्ट. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? हो समजले. ठीक आहे इथं आपण थांबूयात तुमचं नेक्स्ट लेक्चर होईल त्यानंतर तुम्हाला एक डायग्राम दाखवते आधीच्या लेक्चरला पण पाहिलेली आपण ही. इम्पॉर्टन्स ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणून आहे
त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये काय सांगितलंय पहा. डिक्रीजिंग टाइम, reducing complexity, minimizing software cost, handling big project, effectiveness, reliable software असे इम्पॉर्टन्स ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये पॉइंट आहे. आपण नंतरच्या लेक्चरला पाहू आणि नंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे लेयर म्हणून आहेत ते पाहूया नेक्स्ट वीक मध्ये. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? समजलंय ना?